सज्जनां करवी गुढी सुखाची उभवी। माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानेश्वरीमधील ओव्यांचं आपण निरूपण करत आहोत। गीता तत्वज्ञानाने धर्माला अत्यंत उंचीवर नेलेलं आहे। मागील भागामध्ये कर्मयोगाचं विवेचन करत असताना माऊलींनी प्रत्येकाचं कर्म हाच त्याचा धर्म असतो आणि सृष्टीचे विश्वाचे त्यामधील जड जीवांचे संरक्षण आणि संवर्धन हीच खरी धर्मपरायणता असते, या बाबतीत उद्बोधन केलं होतं। या तत्वांच्या विरुद्ध आचरण म्हणजे अधर्म। अधर्माचरणाचा नाश करण्यासाठी सृष्टीच्या निर्मात्याला मानवी स्वरूपात यावं लागतं, जन्म घ्यावा लागतो। स्वधर्माची गुढी उभारण्यासाठी दुष्ट लोकांचे पारिपत्य करावेच लागते। याचं सुंदर विवेचन माऊलींच्या शब्दात फार सुरेख आहे। ते वेळी आपुलेचे नि कैवारे मी साकारू होनी अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली। ज्या व्यक्ती अधर्माच्या मार्गाने जातात आणि षड्रिपू इंद्रियांच्या जाळ्यात अडकून बुद्धी भ्रष्ट होतात, ज्यांच्या डोळ्यासमोर अज्ञानाचा अंधकारच पसरलेला असतो आणि या अंधकाराने हे लोक सर्व विश्वाला कवटाळून घेण्याचं दुःस्वप्न पाहत असतात, त्यांचा सर्वनाश करण्यासाठी त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेल की ज्ञानदीप लावून त्यांच्या अंतःकरणातील अंधकाराचा नाश करण्यासाठी भगवंताला सगुण रूप साकार रूप धारण करून अवतीर्ण व्हावं लागतं। हा सृष्टीकर्ता भगवान श्रीकृष्ण आहे। त्याचा संदेश माऊली ओवी मधून फार सुंदर पद्धतीने देतात। हे अवतीर्ण होणं कशासाठी या बाबतीत माऊली शब्दात अतिशय सुंदरपणे सांगतात। अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनां करवी गुढी सुखाची उभवी। दोषयुक्त विचारांनी आचरणाने जे प्रेरित झालेले आहेत ते अधर्मी आहेत। लौकिक अर्थाने आपण ज्या धर्माचा उल्लेख करतो, अर्थात हिंदू मुस्लिम शीख ईसाई ख्रिश्चन बौद्ध ज्यू फारसी इत्यादी इत्यादी, यांचा कसलाही उल्लेख माऊली करत नाहीत ना त्यांना तो अभिप्रेत आहे। लौकिक अर्थाने धर्म या संज्ञेचा तुम्ही आम्ही दैनंदिन जीवनात जो अर्थ घेतो तो अत्यंत संकुचित स्वरूपात असतो किंवा संकुचित स्वरूपाचा असतो। गीता तत्वज्ञान या सर्व भिंतीच्या मर्यादा ओलांडून कितीतरी पुढचा विवेकाने विचार करणारे आहे। म्हणूनच हे तत्वज्ञान सर्वात्मक सर्वव्यापी विश्वकल्याणकारक आणि सदा सर्वदा सर्वकाळ सर्वश्रेष्ठ आहे। असो, मूळ विषयाकडे आपण येऊया। तर अशा प्रकारे अधर्माचरण करणारे जे लोक आहेत त्यांचे मार्ग त्यांचा प्रवाह त्यांचं जीवन चरित्र नष्ट करण्याचे, त्यांनी जे जे वाईट घडून आणलं आहे ते समूळ लुप्त करण्याचे कार्य विश्व प्रगट होऊन भगवंताला करावेच लागते। एवढंच नाही तर जे सज्जन आहेत त्यांच्यामधील सात्विकपणाचे प्रतिपालन संवर्धन करून त्यांचा विस्तार करण्यासाठी ज्ञानरूपी गुढी उभारण्याचं कार्य हेही भगवंताला करावं लागतं। नीतिमत्तेने चालणाऱ्यांना स्वधर्माचे पालन करणाऱ्यांना संरक्षण देऊन त्यांच्या सत्कार्यास विरोध करणाऱ्या दुष्ट शक्तींचा निपात हेच श्रीकृष्णाचं अवतीर्ण होण्यापाठीमागचं प्रयोजन होतं, हे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात। माऊली ते ओवीतून व्यक्त होताना म्हणतात, दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मानू गिवशी धर्माशी नीतीशी शेषभरी। जे अनितीने वागतात
तेच दैत्य आणि जे सन्मार्गाने चालतात तेच साधू यांचे आपल्याला पृथ्वी तलावर सतत दर्शन होत असते. ज्या प्रकारचे लोक आपल्या अवतीभोवती सतत अविरत वावरताना दिसतील, फक्त त्यांना ओळखण्यासाठी डोळस असावे लागते. एकदा का त्यांना ओळखण्याची आपल्यामध्ये दृष्टी आली, शक्ती आली, त्या दृष्टीलाच माऊली ज्ञान सूर्य म्हणतात. पृथ्वी तलावरील सद्गुणांचे रक्षण आणि दुर्गुणांचे पारिपत्य हाच परमेश्वराचा संकल्प आहे. माऊलींची भावार्थ दीपिका वाचनीय, अनुकरणीय आहे. या ज्ञान योगामुळे तुमचे माझे आयुष्य प्रकाशमान होणार आहे. हे त्रिवार सत्य सत्य सत्य. भगवंताचं अवतीर्ण होणं यामागील कारण मीमांसा स्पष्ट करताना माऊली शब्द अत्यंत मधुर होतात. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. स्वार्थांध लोकांच्या ठाई घृणास्पद विचारांची काजळी त्यांच्या विवेकावर बसलेली असते. तरीही या लोकांच्या चांगुलपणावर माऊलींचा विश्वास आहे हे विशेष. माऊलींचा हा विश्वास रूपी सिद्धांत अत्यंत मूलगामी स्वरूपाचा आहे. कोणताही जीव हा मुळात वाईट नसतो. त्याच्या ठाई वाईट विचारांचा साठा सहवास ज्यावेळी जमा होतो त्यावेळी त्याच्यातील चांगुलपणा झाकोळला जातो. दिवा तर प्रकाशमानच असतो. दिव्याभोवती काचेवर जमा झालेली काजळी पुसण्याचा अवकाश. ती पुसली की त्या पाठीचे चैतन्य प्रकाश तत्व सर्वांसमोर येणारच येणार. अगदी त्याप्रमाणेच मूलभूत मानवजात वाईट नसतेच नसते. तथापि दुर्गुणांनी युक्त व्यक्तीच्या ठाई सद्गुणांचे भरण पोषण केले आणि त्यामधील दुर्गुण त्यास काढून टाकायला लावले की त्या व्यक्तीच्या ठाई योगित्व, साधुत्व, सात्विकत्व आलेच आले हे निश्चित समजावे. हे पाहण्याची दृष्टी माऊलींनी दिलेली आहे. हे जग, हा समाज, ही सृष्टी, हे आकाश, हे विश्व आनंदाच्या प्रकाशाने व्यापून अवघा आसमंत आनंदाच्या सुखाच्या सहवासाने न्हावून जाणार यावर माऊलींचा अढळ विश्वास आहे. अर्थात या क्षणाची परमेश्वर देखील आतुरतेने वाट पाहत असतो. एकदा का हा आनंदाचा क्षण तुमच्या माझ्या जीवनात आला की काय होईल हे माऊली शब्दात सत्सुखे विश्व कोंदे धर्मची जगी नांदे भक्ता निघती दोंदे सात्विकांची आत्मसुखाने हे विश्व भरून जाईल. फक्त धर्मच जगात नांदून राहील. सन्मार्गावर चालणाऱ्या सर्व भक्तांच्या ठाई सात्विकतेचे भरते येईल. एवढंच नाही तर यापुढे जाऊन माऊली म्हणतात, तै पापांचा अचळू फिटे पुण्याची पहाट फुटे जे मूर्तिमंत माझे प्रगटे पंडू कुमरा. माऊली प्रतिभा प्रत्येकारी होऊन या ओवीत सुंदरपणे प्रगटताना दिसते. भगवंताचं अवतीर्ण होणं किती सुंदर आहे याचा प्रत्यय माऊली प्रत्येक ओवीतून करून देतात. त्याचा तुम्ही आम्ही आस्वाद घ्यायला हवा. हा आस्वाद, हा आनंद तुमच्या माझ्या जीवनामध्ये पुण्याची पहाट उगविणारा ठरेल. आनंदाची दिवाळी तुमच्या माझ्या आयुष्यात ज्ञानेशांच्या या ओवीमधून प्रगट होईल. माऊलींचा हा पुण्यप्रभात सोहळा तुम्हाला सांगताना मला खरोखरच मनस्वी आनंद झाला. आपणही या सोहळ्यात सहभागी झालात त्याचा आनंद मनात बाळगतो आणि थांबतो. रामकृष्ण.